मंडळी, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर खासदार ओमराजेंनी अख्ख्या महाराष्ट्राला निष्ठेचे धडे शिकवले होते. निष्ठा काय असते याची गोष्ट सांगताना गद्दारांनी 50 खोके घेतले असा अत्यंत आक्रमक प्रचार ओमराजे निंबाळकरांनी केला होता. पण आता तेच ओमराजे विकास निधीचं तुंतुण वाजवून शिंदे सेनेत दाखल झालेत. अर्थात त्यांच्यासह 6 खासदारांनी असा निर्णय घेतलाय. पण त्यापैकी खासदार ओमराजेंनी केलेली बंडखोरी उद्धव ठाकरेंच्या प्रचंड जिव्हारी लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना आव्हान देण्यासाठी, संघटना पुन्हा उभी करण्यासाठी तसंच कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्यासाठी आता उद्धव ठाकरेंचा दौरा होतोय. 28 जूनला ओमराजेच्या धाराशिवमध्ये ठाकरेंची तोप धडाडणार आहे. पण त्यापूर्वी ठाकरेंकडे असलेल्या दुसऱ्या एका राजांची धाराशिवसह मराठवाड्यामध्ये जोरदार चर्चा होती. मकरंद उर्फ नंदू भैया राजे निंबाळकर हे ते नाव. ते खासदार ओमराजेंचे चुलत बंधू असल्याचं सांगण्यात येत आहे. लोहा ही लोहे को काटता है या म्हणीप्रमाणे ओमराजेंना भिडण्यासाठी आता मकरंद राजे निंबाळकर मैदानात उतरलेत. ठाकरेंनी फक्त आदेश द्यावा, आपण त्यांच्या विरोधात लढायला तयार आहोत असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. याशिवाय त्यांनी खासदार ओमराजेंच्या शिंदे सेनेतील पक्ष प्रवेशाबाबत काही धक्कादायक गौप्यस्फोट देखील केलेत. ते नेमके काय म्हणाले? मकरंद राजे निंबाळकर नक्की आहेत कोण? त्यांची आजवरची राजकीय वाटचाल काय? त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, मकरंद उर्फ नंदू भैया राजे निंबाळकर हे सध्या धाराशिवचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहे. 2016 मध्ये शिवसेनेत आल्यापासूनच ते खासदार ओमराजेंसाठी पडद्यामागची भूमिका सांभाळत होते. म्हणजे ओमराजेंच्या प्रत्येक निवडणुकीत मकरंद राजे यांनीच प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतलेली होती. अगदी 2024च्या धाराशिव लोकसभा निवडणुकीत देखील ओमराजेंचा जो विक्रमी विजय झाला त्यात मकरंद राजेंचं योगदान महत्वाचं मानलं जात आहे. यापूर्वी ते धाराशिव नगरपालिकेत सलग 15 वर्ष नगरसेवक होते, तर सलग 7 वर्ष धाराशिवचं नगराध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलंय. मकरंद राजेंनी त्यांच्या कार्यकाळात धाराशिव शहरामध्ये वेगवेगळी विकास कामं केली असून धाराशिव शहर, धाराशिव तालुका आणि कळंब तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज देखील असून त्याच कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी धाराशिव मधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ठाकरे गटानं विद्यमान आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानं मकरंद राजे निंबाळकर हे नाराज झाले होते. पण पक्षानं धाराशिव कळंब ऐवजी तुळजापूर मतदारसंघामधून राणा जगजित सिंग पाटील यांच्या विरोधात तरी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मकरंद राजेंची इच्छा होती. पण तुळजापूरचाही निर्णय झाला होता. ती जागा काँग्रेस पक्षाला सुटली होती. त्यामुळेच मकरंद राजेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव धाराशिव कळंब मतदारसंघातून अपक्ष फॉर्म भरला होता. जर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना उमेदवार म्हणून घोषित केलं तर कदाचित ते मराठा समाजाचे किंवा जरांगे पाटील यांचे उमेदवार म्हणूनही त्यावेळी दिसणार होते. पण खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांनी त्यांची नाराजी दूर केली आणि त्यांनी तो अर्ज मागे घेतला होता. दरम्यान आता राजकीय समीकरण बदलली असून ज्या दोन भावांनी 10 वर्ष एकत्र राजकारण केलं, खांद्याला खांदा लावून एकमेकांना साथ दिली, तेच आता येत्या काळात एकमेकांच्या विरोधात दिसणार आहेत. खासदार ओमराजे जरी शिंदे गटात गेले असले तरी आपली निष्ठा ठाकरेंशी कायम राहणार असून पक्ष कधीच सोडणार नाही असा ठाम निर्णय मकरंद राजेंनी घेतलाय. त्यामुळे ओमराजेंच्या नव्या राजकीय वाटचालीला पहिला मोठा धक्का त्यांच्या घरातूनच बसल्याची चर्चा रंगली आहे. तसंच ओमराजेंनी केलेलं बंड हे काही अचानक झालेलं नसून मागील महिनाभरापासूनच त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं असा गौप्यस्फोट मकरंद राजेंनी केलाय. त्यांनी स्पष्ट केलंय की पक्ष बदलण्याच्या आणि सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याच्या निर्णयाबाबत ओमराजे निंबाळकर यांनी आधीच घरात चर्चा केली होती. ओमराजेंनी या निर्णयाबद्दल महिनाभरापूर्वीच मला सांगितलं होतं. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पडत्या काळात आणि संघर्षाच्या वेळी आमची जी साथ दिली ती विसरून त्यांची साथ सोडणं मला अजिबात पटलं नाही. म्हणून मी त्यांच्या या निर्णयाला घरामधूनच तीव्र विरोध केला होता. त्यांना समजावूनही सांगण्याचा प्रयत्न केला की 2029लाही आपण सहज निवडून येऊ. पण त्यांनी काही ऐकलं नाही असं मकरंद राजेंनी स्पष्ट म्हटलंय. पुढे ते असंही म्हणाले की आता ओमराजे निंबाळकर यांनी जो निर्णय घेतलाय त्याचा नक्कीच आम्हाला सुद्धा मोठा धक्का बसलाय, कारण त्यांचाही जनसंपर्क मोठा आहे. त्याच माध्यमातून त्यांनी आतापर्यंत काम केलं. पण धाराशिव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून ठाकरे कुटुंबाला मानणारा जिल्हा आहे.
त्यामुळे इथून पुढच्या काळात शिवसेनेची संघटना बांधून बालेकिल्ला कसा शाबूत राहील हे मी स्वतः पाहिन. 2016 मध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हा शिवसेनेनं मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती. त्यानंतर मी पक्ष संघटनेचा खूप बारकाईने अभ्यास केला. शिवसेना पक्ष चळवळीमधून निर्माण झालेला पक्ष आहे. लोकांची शिवसेनेकडून नेहमी अपेक्षा राहिलेली आहे की त्यांनी सरकारला, प्रशासनाला जाब विचारावा. म्हणूनच मला या संघटनेबद्दल प्रेम निर्माण झाल्याचं मकरंद राजेंनी म्हटलंय. दरम्यान खासदार ओमराजें विरोधात लढण्यासाठी तसंच 2029ला त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी आपण तयार आहात का, असा प्रश्न जेव्हा माध्यमांनी त्यांना विचारला त्यावर बोलताना मकरंद राजे म्हणाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लढण्यासाठी खूप नेते आहेत. आमच्या पक्षात नेत्यांची कमी नाहीये. पण जर पक्षानं मला ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लढण्याचा आदेश दिला तर मी त्यांच्याशी दोन हात करायला नक्कीच तयार आहे. येत्या 28 तारखेला उद्धव ठाकरे साहेबांनी धाराशिवला सभा होते. त्यांच्या धाराशिव दौऱ्याची सध्या मी तयारी करत असल्याचंही मकरंद राजेंनी सांगितलंय. तर मंडळी, 28 जूनच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे परभणी आणि धाराशिव या दोन मतदारसंघांमध्ये येणार आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवरही ते भर देतील. त्यामुळे उद्धव ठाकरे आतापासूनच बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसतंय. 2029च्या निवडणुकीत या बंडखोर खासदारांच्या विरोधात नक्की कुणाला बळ द्यायचं याची प्लॅनिंग सुरू झाल्याचं कळतंय. धाराशिवमध्ये ओमराजेंविरोधात लढण्यासाठी त्यांच्याच घरातील चुलत बंधू मकरंद राजे पुढे येण्याची शक्यता आहे. बाकी धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. पण या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? लोहा ही लोहे को काटता है ही ठाकरेंची रणनीती यशस्वी होईल का? यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.